तर भजन करत असताना ताडी सुद्धा वाजवायची आहे. कशी वाजवायची आहे? मन मोकळेपणाने ताडी वाजवायची आहे. आणि तुम्हाला माहिती का टाळी वाजवण्याचे फायदे काय आहेत म्हणून माहिती का? बघा, ज्या वेळेला भजन चालू होतं ना त्यावेळेला ताडी वाजवायची, पण कशी वाजवायची? अशी वाजवायची, अशी. आता आपण अशी ताडी जेव्हा वाजवतो त्यावेळेला काय होतं, हे आपल्या हातामध्ये जे पॉइंट आहेत ना, हा हात या हातावर जेव्हा जातो हे पॉइंट दबतात आणि त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये जेवढी काही रोग असतात ना तेवढी रोग पडून जातात. म्हणून डॉक्टर लोक सांगतात, बरं, रोजच्या 200 टाळ्या वाजवा आणि आपले रोग पडवा. म्हणून आपल्याला ताडी वाजवायची आहे, पण कशी वाजवायची आहे? अशी वाजवायची आहे. नाही तर मग काही लोक कसं करतात माहितीये का, पहिले करतात असं असं आणि मग हात थकले की इथपर्यंत येतात, मग इथं असं असं चालू होते. आता महाराजचं खूपच लंब भजन चाललेलं आहे का, आणि मग हे फक्त असे 2 टाळ्या अशा 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 आणि मग खूपच चालू असेल महाराजांचं, तर मग खाली मुंडी टाकून द्यायची, ताडी बंद करायची, ऐकणे बंद करायचं आणि मान खाली टाकून बसून राहायचं. पण असं करायचं इथं नाही. मनमोकळेपणाने ताडी वाजवायची.